हॅलो विद्यार्थी मित्रांनो, पारक स्टडी प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, 22 फेब्रुवारी 2026 रोजी आपली 5वीची स्कॉलरशिपची परीक्षा झालेली आहे. आपण त्याचंच पेपर सोल्युशन पाहतोय. या व्हिडिओमध्ये आपण गणित विषयाचं सोल्युशन पाहूयात. गणित विषयाचे 2 पार्ट्स असतील, पार्ट 1 आणि पार्ट 2. हा आपला पार्ट 1 असेल. यामध्ये आपण 26 ते 50 पर्यंतच्या क्वेश्चन्सचे सोल्युशन देण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, माझ्याकडे सेट सी आहे. प्रत्येकाने आपला क्वेश्चन पेपर समोर ठेवायचा आहे. आपण वन बाय वन क्वेश्चन बाय क्वेश्चन जाऊयात. प्रत्येकाने तो पर्टिक्युलर क्वेश्चन फाइंड आउट करायचा तुमच्या पेपरमध्ये आणि त्याचा आन्सर मार्क आउट करून घ्यायचा आहे. चला मग वेळ न घालवता आपण आजच्या सेशनला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, पहिला क्वेश्चन होता, आयुष एका मिनिटामध्ये 125 मीटर अंतर धावतो. तर 500 मीटर अंतर धावण्यासाठी तर किती सेकंद वेळ लागतो? तर मित्रांनो, इथे वेळ सेकंदामध्ये विचारलेली आहे. 125 मीटर त्याला 1 मिनिट लागतात. तर 500 मीटर जर इथं बघितलं तुम्ही तर 4 पट झाली आहे. 1ची 4 पट म्हणजे 4 मिनिटं. पण तुम्हाला मिनिटामध्ये आन्सर नाही काढायचं, सेकंदामध्ये काढायचं आहे. मला माहित आहे 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद, म्हणजे 4 मिनिटं म्हणजे 240 सेकंद. आन्सर ऑप्शन नंबर 4. पुढचा क्वेश्चन पाहूयात. एका गावामध्ये पुरुष आणि स्त्रियांची संख्या 1400 आहे आणि 560 पुरुष आहेत. तर स्त्रिया किती झाल्या मित्रांनो? दोघांची वजाबाकी 840 स्त्रिया झाल्या. तर स्त्रियांची संख्या पुरुषांच्या पेक्षा कितीनं शेकडा जास्त आहे? 560 आणि दोघांची वजाबाकी केली तर 280 येतं गुणिले 100. ठीक आहे. तर हे कितीनं जास्त येतं? 28 दुणे 56, बेक बे 50. तर 50% जास्त किंवा कमी, 50% जास्त किंवा कमी यायला पाहिजे. इथं तुमचं एक पण ऑप्शन नाहीये. 50% जास्त यायला पाहिजे. एक पण ऑप्शन तुमचं इथं नाहीये. त्यामुळे ह्याचा एक पण ऑप्शन नाहीये. त्यामुळे हा तुम्हाला मार्क्स भेटून जाईल. 100% हा तुम्हाला सगळ्यांना मार्क्स भेटून जाईल. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन घेऊयात आपण. एका आयताकृती शेताला तारेचे 3 पदरी कुंपण. किती पदरी कुंपण? 3 पदरी कुंपण काढण्यासाठी 1080 मीटर तार लागते. शेताची लांबी रुंदी दुप्पट असल्यास शेताची रुंदी किती? तर 3 पदरी कुंपण घालायचं आहे. एवढं मीटर तुम्हाला तार लागते. म्हणजे एका पदरासाठी किती लागणार? भागिले 3 करा. 3 त्रिक 9, 3 सक 18, 360. एका पदरासाठी 360 लागतात. म्हणजेच काय, ही तुमचं शेत हे आयताकृती आहे. याच्यावरून तुम्हाला दिसतंय लांबी ही रुंदीच्या दुप्पट आहे. म्हणजे जर मी रुंदी डी घेतली तर लांबी माझी रुंदीच्या दुप्पट 2D असणार. आणि आयताची परिमिती म्हणजेच ही झाली आहे 360. आणि आयताची परिमिती काय असते मित्रांनो? 2 कंसात लांबी अधिक रुंदी. लांबी पण डी आहे, सॉरी लांबी 2D आहे, रुंदी डी पकडू आपण, कारण की लांबी ही रुंदीच्या दुप्पट आहे. त्यामुळे हे 3D. 2 गुणिले 3D इज इक्वल्स टू 360. म्हणजे डी इज इक्वल्स टू 60 आणि तुम्हाला रुंदीच विचारलंय आणि ही माझी रुंदीच आहे. रुंदी माझी काय येईल? 60 मीटर. आन्सर ऑप्शन नंबर 1. पुढचा क्वेश्चन आहे मित्रांनो, 1, 7, 5, 8 हे अंक प्रत्येकी एकदा वापरून किमान तयार होणारी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या. किमान एकदा वापरायचं तर मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या. याला काही जास्त डोकं लावायची गरज नाही. याचं उत्तर येतं आन्सर ऑप्शन नंबर 2. पुढचा क्वेश्चन पाहूयात आपण. 6 दशक व 5 शतक किती? 6 दशक म्हणजे 60, 5 शतक म्हणजे 500. दोघांचा गुणा 5 × 30 वरती 3 शून्य, 30,000. 30,000 डायरेक्टली तुम्हाला दिलं नाहीये, तुम्हाला 300 शतक दिलंय. त्यामुळे आन्सर ऑप्शन नंबर 2. पुढचा क्वेश्चन पाहूयात आपण. इथे तुम्हाला वजाबाकी करायची आहे, दशांश अपूर्णांकाची वजाबाकी करायची आहे. अगदी सोपा क्वेश्चन आहे. याला काही जास्त डोकं लावायची गरज नाहीये. याचं उत्तर येतं आन्सर ऑप्शन नंबर 4. काय येतं उत्तर मित्रांनो? आन्सर ऑप्शन नंबर 4. पुढचा क्वेश्चन, 4 तास 35 मिनिटं आणि 30 तास 25 मिनिटं म्हणजे किती आहेत? तर ह्याचं उत्तर येतं तुम्हाला, ह्याचं उत्तर येतं 8 तास. या अपूर्णांकात तुम्हाला काही अपूर्णांक दिलेत. या अपूर्णांक तुम्हाला चढत्या क्रमाने लावायचे आहेत. ठीक आहे मित्रांनो, तुम्ही एक सोपी पद्धत असेल, तुम्ही याला दशांश अपूर्णांकामध्ये जर कन्वर्ट केलात, म्हणजे अंशाला छेदाने भागायचं आणि दशांश अंकामध्ये तुम्ही जर याला कन्वर्ट केलात, हे तुम्हाला सोपं जाईल. याचं उत्तर येतं आन्सर ऑप्शन नंबर 3. पुढचा क्वेश्चन, 30 तास चालणारी एक परीक्षा 14 वाजून 15 मिनिटांनी संपली. म्हणजेच काय, हे आपल्या 12 ताशी घड्याळामध्ये 2 वाजून 15 मिनिटांना, 2 वाजून 15 मिनिटं, बरोबर आहे ना? तर 12 ताशी त्यानुसार परीक्षा किती वाजता सुरू झाली होती? 3 तास चालली आहे. म्हणजे 2 वाजून 15 मिनिटाला संपली आहे, म्हणजे त्याच्या अगोदर 3 तास. म्हणजेच काय, ती मध्यान्हपूर्व 11 वाजून 15 मिनिटाला चालू झाल्या पाहिजे. 10,7 दराने एका मुद्दलाची 4 वर्षाची सरळ व्याज ₹1540 आहे. तर मुद्दल किती? सिंपल फॉर्म्युला आहे आपला, इंटरेस्ट इक्वल्स टू प्रिन्सिपल इंटू रेट इंटू, म्हणजे मुद्दल गुणिले दर गुणिले टाइम म्हणजे वर्ष भागिले 100. इथे तुम्हाला काय दिलंय? 1540 हे सरळ व्याज दिलंय. तुम्हाला प्रिन्सिपल काढायचंय. रेट तुम्हाला 7 दिलंय आणि वर्ष तुम्हाला 4 दिलंय.
जर तुम्ही हे सॉल्व्ह केलात तर तुमचं उत्तर येतं आन्सर ऑप्शन नंबर 2 5500. पुढचा क्वेश्चन पाहूयात. छान प्रश्न आहे हा. खालील आकृतीत तयार होणाऱ्या विशाल कोनाची संख्या लघु कोनाच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे? असा एक प्रश्न आपण आपल्या YouTubeवरती शॉर्ट्समध्ये घेतला होता मित्रांनो. त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच झाला असेल. खालील आकृतीत तयार होणाऱ्या विशाल कोनाची संख्या लघु कोनाच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? तर तुम्ही पाहिलात तर इथं याचं उत्तर येतं आन्सर ऑप्शन नंबर 2 13. तुम्ही काढू शकताय. त्याचं उत्तर येतं आन्सर ऑप्शन नंबर 2 13. एका शालेय सहलीसाठी ₹98,980 खर्च झाला. सहलीमध्ये 49 विद्यार्थी सहभागी झाले असल्यास प्रत्येक विद्यार्थ्याकडून किती वर्गणी घ्यावी लागेल? मित्रांनो, इथं तुम्हाला फक्त भागाकार जमायला पाहिजे. तुम्हाला 98,980 ला 49 न भागायचंय. 49 एक 49, 49 दुने 98, 0 2 0 ₹2020. आन्सर ऑप्शन नंबर 1. फक्त इथं तुम्हाला भागाकार जमायला पाहिजे होतं. पुढचा क्वेश्चन आहे. सानियाने दुकानातून ₹48 प्रति किलो दराने 15 केजी तांदूळ, ₹42 प्रति दराने 5 केजी साखर व ₹170 प्रति दराने 2 केजी शेंगदाणे खरेदी केले. तिने दुकानदारास ₹500 ची नोट दिली. 3 नोटा दिल्यात मित्रांनो. 500 3 नोटा म्हणजे ₹1,500 दिलेत. तर तिला दुकानदार किती रुपये परत दिले? तर मित्रांनो, ₹48 प्रति किलो दराने 15 केजी म्हणजे जर 15ला 48ला 15 गुणा 15 28 साचेला 0 हाताला 2 15 चोक 60 2 62 ₹620 ते झाले. ₹42 प्रति किलो दराने 5 केजी साखर म्हणजे साखरेची पूर्ण किंमत किती झाली? 5 दुने 10 0 हाताला 1 5 चोक 20 आणि 21 210 आणि 170 प्रति किलो दराने 2 केजी शेंगदाणे म्हणजेच काय 340 म्हणजे टोटल सगळ्यांची बेरीज करा. 620 210 आणि 340 या सगळ्यांची तुम्ही बेरीज केलात तर तुम्हाला येऊन जातं ₹1170. ₹1170 तुमच्या सगळ्या सामानाची किंमत झाली. तुम्ही त्याला ₹1,500 दिलाय दुकानदाराला. मग तुम्हाला दुकानदार किती रुपये परत देईल? तर वरचे हे ₹230 दुकानदार तुम्हाला परत देईल. आन्सर ऑप्शन नंबर 1. पुढचा क्वेश्चन आहे शेकड्यावरती क्वेश्चन आहे. अगदी सोपा क्वेश्चन आहे. 240चं 35%. च म्हटल्यानंतर गुणाकार घ्यायचं. च्या ठिकाणी गुणाकार घ्यायचं इतकंच आहे. 1 0 कटलं 1 0 कटलं 5 7 35 5 2 10 बे 1 बे 12 24 12 7 84. उत्तर येतं आन्सर ऑप्शन नंबर 3 84. चला मित्रांनो, पुढचा क्वेश्चन पाहूयात आपण. 40 नंबरचा क्वेश्चन. मित्रांनो, 35ला 17ने गुणण्याऐवजी 11ने गुणल्यास गुणाकार कितीने जास्त येईल? लक्षात घ्या, 35ला 7 गुणायचं होतं, पण 35ला जर आपण 11 गुणलं तर गुणाकार कितीने जास्त येईल? काहीच ह्याच्यामध्ये तुम्हाला काहीच अवघड नाहीये. तुम्ही याला सॉल्व्ह करत बसायची गरज नाही. तुम्ही काय करा, फक्त 11 मधनं 7 वजा करा. किती येतं? 4. आणि त्याला फक्त 35 गुणा. 35 गुणले 4 इतकंच तुम्हाला करायचंय. तर उत्तर येतं 5 चोक 20 ला 0 हाताला 2 4 त्रिक 12 2 14 140 सॉरी. हे खूप छान ट्रिक आहे मित्रांनो. तुम्हाला काय करायचं, 11 आणि कितीनं गुणायचं होतं? 7नं. कितीनं गुणलं? 11नं गुणलं. ह्या दोघातला फरक घ्या. 11 - 7 किती येतं? 4. 4नं कशाला गुणायचं होतं? 35ला. 4नं 35ला गुणा, तुमचा आन्सर येऊन जाईल. 1 ते 100 मध्ये 5 हा अंक प्रत्येक असलेला संयुक्त संख्या किती? तर हे तुमच्यासाठी मित्रांनो अगदी सोपा क्वेश्चन आहे. तुम्हाला फक्त संयुक्त संख्या, मूळ संख्या या गोष्टी माहीत असायला पाहिजे. तर याचं उत्तर मला कमेंट सेक्शनमध्ये द्यायचं तुम्ही. याचं उत्तर मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये द्या, की तुमचं 5 हा अंक आपल्या संयुक्त संख्येमध्ये 1 ते 100 मध्ये किती वेळेस येतोय? हे तुमच्यासाठी क्वेश्चन आहे. 12वा क्वेश्चन हा खूप बेसिक क्वेश्चन आहे, पण बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचा हा क्वेश्चन चुकला असेल. खरंच खूप छान क्वेश्चन सेट केला शासनानं. त्याच्यासाठी त्यांचं हार्दिक अभिनंदन. खूप छान क्वेश्चन आहे हा मित्रांनो. 45.25 या दशांश अपूर्णांकाचे योग्य पद्धतीने वाचन. मित्रांनो, हेच काय असतं, दशांश चिन्हाच्या नंतरचे जे अंक येतात ते एक अंक वाचायचं असतं. आपण बऱ्यापैकी काय करतो, आपल्याला सवय लागलेली आहे, आपण फास्ट फॉरवर्ड असतोय, 45.25 म्हणतो. पण मित्रांनो, 45.25 न वाचता त्याचं खरं वाचन काय असायला पाहिजे? 45.25. 45.25 आन्सर ऑप्शन नंबर 4. खूप छान क्वेश्चन आहे मित्रांनो. बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचं चुकलं असेल हे. ज्यांचं बरोबर आलंय त्यांचं हार्दिक अभिनंदन. पुढचा क्वेश्चन आहे 43वा क्वेश्चन. 35च्या सर्व विभाजकांचा गुणाकार हा 35च्या सर्व विभाजकांच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त आहे? खूप छान क्वेश्चन आहे. 35चे सर्व विभाजकाचा गुणाकार करा. 35चे सर्व विभाजक काय येतं? 1 येतं मित्रांनो. 1ला विसरून चालत नाही. त्याच्यानंतर 5 येतं, त्याच्यानंतर 7 येतं आणि 35 स्वतः 1 पण आहे. बरोबर आहे ना? तर ह्या सगळ्यांचा गुणाकार आणि ह्या सगळ्यांचीच बेरीज 1 + 5 + 7 + 35 या दोघांतला डिफरन्स काढायचा तुम्हाला. यांचा गुणाकार करा
आणि त्यांची बेरीज करा. गुणाकार काय येतं 35 गुणिले 35. 35 गुणिले 35 म्हणजे 35चा वर्ग करतो ना आपण. ह्याची ट्रिक आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेली आहे. तर तुम्हाला माहित आहे ना, ह्या 5चं काय करायचं 25 लिहायचं, 3च्या पुढची संख्या 4, 4 त्रिकम 12 इतका येईल. आणि ह्या सगळ्यांची बेरीज किती येईल 35 आणि 7 42 आणि 5 47 आणि 48. या दोघातला डिफरन्स येऊन जाईल तुमचा 1177. आन्सर ऑप्शन नंबर 1. ही ट्रिक ही जी एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्येचा वर्ग कसा काढायचा याची ट्रिक आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन ते पाहू शकताय आणि ती ट्रिक शिकू शकताय. मित्रांनो पुढचा क्वेश्चन घेऊयात आपण. एका मिठाईच्या खोक्यात 17 kg 250 17 kg 250 मिठाई होती, ग्रॅम मिठाई होती. हे ग्रॅम आहे. त्यातली 13 kg 750 ग्रॅम मिठाई विद्यार्थ्यांना वाटली. 13 kg 750 ग्रॅम मिठाई वाटली तर खोक्यात किती मिठाई शिल्लक राहिली? सरळ सरळ तुम्हाला वजाबाकी करायचं, फक्त लक्ष द्यायचंय. केजीचं केजी वजाबाकी करा, ग्रामचं ग्राम वजाबाकी करा. जर इथं ग्राम कमी असेल तर ह्याच्यातलं केजी एक तिकडं ग्राम मध्ये कन्वर्ट करा. ह्याचं उत्तर येतं आन्सर ऑप्शन नंबर 3. 3 kg 500 ग्राम. पुढचा क्वेश्चन आहे मित्रांनो, त्रिकोणाच्या एका बाजूची लांबी 14 सेंटीमीटर असून उरलेल्या दोन्ही बाजू समान लांबीच्या आहेत. ठीक आहे. तर त्रिकोणाची परिमिती 55 असेल. मित्रांनो लक्षात घ्या, परिमिती म्हणजे सर्व बाजूची बेरीज करा. आपण x पकडू, एक बाजू दोन्ही बाजू समान असल्यामध्ये x प्लस x आणि काय यांची सगळ्यांची बेरीज 55 येते. 14 इकडच्या साईडला मायनस करायचंय म्हणजे हे x प्लस x 2x 2x इज इक्वल्स टू 55 मधनं 14 गेले 1 आणि 4 41 म्हणजे x इज इक्वल्स टू काय आलं 41 ला 2 न भागा, 2 दुने 4 2 पंचे 10 20.5 सेंटीमीटर. आन्सर ऑप्शन नंबर 3. पुढचा क्वेश्चन आहे मित्रांनो, एका बॅगेत एकूण 2060 फुलझाडे आहेत. त्यात 206 झाडे मोगऱ्याची, 515 झाडे जाईची, 618 झाडे सदाफुलीची, उरलेली झाडे गुलाबाची आहेत. तर बागेत गुलाबाची शेकडा किती झाडे आहेत? तर पहिल्यांदा आपल्याला गुलाबाची झाडे किती ते काढून घ्या. ते कसं काढणार आपण 2060 मधनं सगळ्या झाडांची झाडं वजा करा. ठीक आहे. तर हे सगळं वजाबाकी करायचे. 2060 मधनं या सगळ्या उरलेल्या झाडं वजा करायचं आणि तुमचं बागेतली तुमची गुलाबाची झाडे येतील भागिले तुम्हाला एकूण झाडे करायचं गुणिले 100 शेकडा काढायचं त्यामुळे गुणिले 100. तर तुमचं उत्तर इथं येतं मित्रांनो आन्सर ऑप्शन नंबर 2 35%. पुढचा क्वेश्चन ट्रिकी क्वेश्चन अगेन ह्याला मी स्टार करतोय. खूप छान क्वेश्चन, चुकण्याचे चान्सेस जास्त आहेत. ही संख्या दिली तुम्हाला 96,431. याचे दशक स्थानांक काय आहे? दशक स्थानांक 3. त्याची स्थानिक किंमत काय आहे 30. हजार स्थानच्या अंकाच्या हजार स्थानचा अंक 6 आहे. 6ची स्थानिक किंमत 6000. याच्या किती पट आहे? याच्या किती पट आहे? त्यामुळे 30 भागिले 6000 करायचंय. तर हे उत्तर येतं मित्रांनो 1/200. काही जणांचं 200 उत्तर आलं असेल पण नाहीये. तुम्हाला विचारले दशक स्थानच्या अंकाची किंमत हजार स्थानच्या अंकाच्या किती पट आहे? तर ती 6000च्या किती पट असणार? 1/200 पट असणार. खूप छान क्वेश्चन. आन्सर ऑप्शन नंबर 1. पुढचा क्वेश्चन आहे, एक पुस्तक छापण्यासाठी 36 पाने लागतात. तर अशी 16 पुस्तके छापण्यासाठी किती ग्रॉस कागद लागेल? एक पुस्तक छापण्यासाठी 36, मग 16 पुस्तक छापण्यासाठी 36 गुणिले 16, 16 सत्ती 96 ला 6 हात चालेल 9, 16 त्रिक 48 आणि 9 57, 576 कागद लागणार. पण तुम्हाला ग्रॉस मध्ये विचारलोय तर तुम्हाला माहित असायला पाहिजे एक ग्रॉस म्हणजे किती कागद. एक ग्रॉस म्हणजे किती कागद हे तुम्हाला माहित असायला पाहिजे मित्रांनो. तर तर ते तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायचंय एक ग्रॉस मध्ये किती कागद. ते होतं मित्रांनो 144. एक ग्रॉस म्हणजे 144 कागद. 576 ला 144 न तुम्ही भागा. काही जणांनी उत्तर 576 दिला असेल पण तुम्हाला ग्रॉस मध्ये काढायचंय मित्रांनो. ग्रॉस मध्ये उत्तर काढायचंय तर ह्याचं उत्तर येतं 4 ग्रॉस. 576 पाने आहेत पण तुम्हाला विचारलंय ग्रॉस तर ते येतं आन्सर ऑप्शन नंबर 4. आन्सर ऑप्शन नंबर 4 येईल 48चं. परत खूप छान क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन आहे, अमोलने एक सायकल 7980 रुपयास विकल्याने त्याला एवढा तोटा झाला. तर सायकलची खरेदी किंमत काय? तोटा झाला म्हणजे खरेदी किंमत विक्रीच्या जास्त असायला पाहिजे. म्हणजेच काय विक्रीमध्ये खरेदी किंमत सरळ सरळ आपण ऍड करू. ह्याचं उत्तर येतं आन्सर ऑप्शन नंबर 2 9030. तर मित्रांनो ह्याचं उत्तर येतं 9030. पुढचा क्वेश्चन पाहूयात मित्रांनो 50वा क्वेश्चन. आपल्या या भागाचा हा शेवटचा क्वेश्चन असेल. एका आयताची व चौरसाची परिमिती समान आहे. आयताची परिमिती मला माहित असायला पाहिजे 2 कंसात लांबी अधिक रुंदी आणि चौरसाची परिमिती काय असते 4 गुणिले बाजू.
ही माझी चौरसाची परिमिती आहे. आयताची परिमिती ही असणार आहे. जर आयताची लांबी 18 आणि रुंदी 14 दिली आहे, म्हणजे हे 18 दिले आणि रुंदी 14 दिले, 18 आणि 14 32, 32 गुणिले 2 64. 64 माझी परिमिती झाली. हीच परिमिती माझी काय आहे मित्रांनो, दोघांची समान असल्यामुळं चौरसाची परिमिती झाली. म्हणजेच काय, मग चौरसाची बाजू किती आली? चौरसाची बाजू येईल 64 भागिले 4, 16 चोक 64 म्हणजे 16 येईल. मग मला काय विचारलंय? चौरसाचे क्षेत्रफळ. चौरसाचे क्षेत्रफळ काय असतं मित्रांनो? बाजूचा वर्ग म्हणजे साईडचा वर्ग. साईड स्क्वेअर म्हणजे 16चा स्क्वेअर 256. आन्सर ऑप्शन नंबर 1. मित्रांनो, या भागामध्ये आपण 26 ते 50 पर्यंतच्या क्वेश्चन्सचे आन्सर तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. प्रत्येकाने आपले आन्सर्स, आपलं OMR शीट जे तुम्हाला कार्बन कॉपी भेटलेली आहे ती चेक करायचंय आणि तुमचे आन्सर्स नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचंय. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला फायदेशीर ठरला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. त्यासोबतच अशा आपले अनेक व्हिडिओज आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण अपलोड करतोय. तसेच बाकीच्या सेक्शनचे पण आपण आन्सर की अपलोड केलेले आहे, ते पण तुम्ही पाहू शकताय. जर अशा वेगवेगळ्या व्हिडिओज तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करू शकताय. तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि आपल्या इतर मित्रांसोबत ज्यांनी 5वीची स्कॉलरशिपची परीक्षा दिली आहे त्यांच्यासोबत पण हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. थँक्यू.